हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये एकदम कडकवाले बोलतो, कडकवाले स्वागत आहे। तर आता आपला दिवस चाललाय सुरू बघा। आता नवीन व्हिडिओ बनवतोय आपला, कारण की आपण सकाळी जॉब वरून आलो, थोडासा आराम केला, तेवढ्यात बहिणीचं एनओसी काढायला जॉब साठी आपण चौकीला गेलो। त्यानंतर आता थोडा आराम करणार बोललो, तेवढ्यात आपले लक्ष्मण भाऊ आले आपल्याला बोलवायला। बँक मध्ये पोते घेऊन चाललोय आता पैसे काढायला। तर आता पुढे बघत राहा, तुम्हाला धावण्याचा प्रयत्न करतो, जेवढं होतं तेवढं बघत राहा। पुढे दुसरी गाडी आपण बघायला जाणार आहे, गॅरेजला बनवाय दिली आहे तिकडे, तर तुम्ही बघत राहा पुढे। तर बघा, हा कुर्ला तो अंधेरी मार्ग आहे, काळे मार्ग म्हटलं जातं। मार्ग खूप छोटा आहे, पण इथून प्रवास खूप जण करतात, म्हणजे हा खूप महत्वाचा मार्ग आहे। ट्रॉफिक तर 12 महिने इकडे असतात। आता बैल बाजार मधून आपण पुढे बघा एअरपोर्ट आलं, आणि तिथून पुढे आपण आता जाणार जरीमरीला। कायम ट्रॉफिकचा एरिया असतो, आज खाली भेटते दुपारच्या टायमाला। अहो काही आपले काका गेले बघा, सिद्धनाथ प्रसन्न गाडीवरती लिहिलेलं, रिक्षावरती। अशा पद्धतीमध्ये आता आपण चाललोय बघा। आणि रमजान असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये आज जुम्मा म्हणजे शुक्रवार असल्यामुळे इथे कब्रस्तान आहे ना, तर इथं बघा, इथं म्हणजे की नमाजसाठी आपले मुस्लिम बंधू सगळे जमलेले आहेत। उन्हामध्ये एवढे ते लोक रोजा ठेवतात ना, खरंच त्यांना सल्यूट आहे आपला भाऊ। एवढं उष्णता मुंबईमध्ये, आणि त्याच्यामध्ये काम पण चालू असतं, असं नाही की त्यांचं काम बंद असतं, त्यांचं कामही चालू असतं। आणि उन्हामध्ये इकडं तिकडं, आणि तरी ते लोक एवढं म्हणजे एकदम खतरनाक बोलायला लागेल। इथे एक जपून गाडी चालवायची, कारण की कोणीही कधीही आडवं येऊ शकतं, आणि लगेच भांडणांचा पाया होतो इथे। म्हणजे की त्याच्या पाठचं एक रिझन आहे की सगळे बिझनेसमॅन आहेत छोटे मोठे इकडं, त्यांना जॉबला लागायचं आणि नावावरती कंप्लीट होईल, इथं टेन्शन नाही। इथं जॉबला पहिलं एवढं व्हॅल्यू देत नाही, तेवढं छोट्या मोठ्या धंद्याला व्हॅल्यू देतात। त्यामुळे इथं कसं आहे माहिती आहे का, कंप्लीट केस होईल नाव त्याला भेट नाही। त्यासाठी आपण थोडंसं जपून राहायचं। इथं आपल्याला जॉब करायचा आहे, तर ज्याला जॉब करायचा त्याने खरंच जपून राहायचं। काही नाज हॉटेलची एक ब्रँच आहे इथे, आणि इथून पुढे गेलं नाही तर नागोरी करून बघायचं चायचं आहे ना, तिथून पुढे गेलं, ह्या गल्लीतून गेलं ना तर एअरपोर्ट दिसतं। म्हणजे की तिथून आपल्याला दर्गावरती तिथून एअरपोर्टचा पूर्ण नजारा दिसतो बघा। तर आपण पोचलो बघा आता सफेद पूलच्या पुढे, आणि इथंच आपल्या भावाचं दुकान आहे बघा, तुम्हाला दाखवतो। का इथं प्रफुल्लदादा बसला नाही, बाबा बसलेत आतमध्ये, तर प्रफुल्लदादा गेला असेल गाडीवरती बाहेर कुठे। तर इथं बिस्लरी म्हणजे पाण्याचं दुकान आहे आपल्या प्रफुल्लदादाचं। तर बघा इथून पुढे, इथंही मी सिक्युरिटी गार्डचा जॉब केलाय बरं का भावानो। मी खूप काही जॉब केले तिथं, पण मी सिक्युरिटी गार्डचा G7 मधून केलाय। तर हा सिग्नल तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण माझ्या दिसलाच असेल, तर हा साकी नाक्याचा एकदम डॅशिंग सिग्नल बोलायला पण हरकत नाही, कारण खूप मोठा सिग्नल आहे। सरळ जातो तो पवईला रोड जातो, ह्या साईडला येतोय तो रोड घाटकोपरवरून। आणि आपण आता जो चाललोय तो चाललेलो आहे अंधेरी रोड, मरोळ रोड, म्हणजेच एअरपोर्ट रोड पण म्हटलं जातं याला। तर बघा ह्या साईडला मोठा सिग्नल आहे हा। अशी उलटी येणारी पण बघा बिंदास भावा येतोय, आता काय बोलणार त्याला आपण, जाऊ द्या, समजून घ्यायला लागतं, माणूसच आहे। हा रोड खरंच मला का आवडतो माहिती आहे का, कारण की ट्रॉफिक लागतं पण जास्त फसत नाही इथं। म्हणजे की हळूहळू ट्रॉफिक निघत जातं पुढं बघा। आता पुढे ट्रॉफिक लागलेलं आहे, छोटे छोटे सिग्नल आहेत, बट निघत जातं। म्हणजे की असं एकदम जरीमरीला वगैरे कसं जागेवर थांबलं जातं, तसं नाही थांबत इथं, पुढं हळूहळू निघत जातं, असा विषय आहे। तर BSTचं हाल दाखवण्यामध्ये मजा नाही, पण काय वाईट वाटतं बघा BST वरती ही वेळ आलेली बघून ना, खरंच खूप वाईट वाटतंय बघा। आता ही वेळ BST वरती येणं योग्य वाटतंय का? एवढी मोठी BST कंपनी आहे, पण ही वेळ येणं योग्य नाही वाटत, पण जाऊ द्या, काय बोलणार, काहीतरी मजबुरी असेल त्यांची, पण बरोबर नाही असं असो। पण काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय काय असं होणार नाही, कारण की वेळ नसेल त्यांच्याकडं, किंवा त्याच्या बदल्यावरती गाडी सोडायला दुसरी गाडी नसेल, असं काय तर प्रॉब्लेम असेल। आपण त्याच्यावरती बोलावं एवढी आपली पात्रता नाही आहे, पण एक भारताचा नागरिक म्हणून थोडं तर बोलू शकतो। पण असं जास्त आपण त्याच्यामध्ये इंटरफेअर करणं गरजेचं नाही। तर आपण बघा आता रिक्षावाला एवढा स्लो चालवतोय, असेल आपल्याकडं स्लो माणूस असो। तर आपण आता आलोय बघा मरोळला, म्हणजे की मरोळ पुढे आता एअरपोर्ट रोडला आलो आपण, असं वाटतंय है ना, एअरपोर्ट रोड आहे ना गे। हा, तर अशा पद्धतीनं बघा, असं आता बसवाला इकडे दाबायला लागलाय। बसची बॅक साईडची अवस्था बघून भीती वाटायला लागली आपल्याला। हे प्रायव्हेटवाले तर काय बोलणार, आता त्याला सरळ मारायचे तरी पण पुढून गाडी आले, इकडून गाडी आले,
आणि त्याने पॅक केले. आता काय बोलणार याला, आता झालं पॅक. ह्यांच्यामुळं खरं म्हणजे पॅक होतंय. सिग्नल लागल्यानंतर उतर जावं यावं असे काय नाही. आता हा पूर्णपणे उलटी टाकल हात गाडीवाला. पण काय बोलणार, प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला पोहोचायचंय टाइममध्ये असं म्हणावं लागेल. आता याच्या व्यतिरिक्त काय नाही बोलू शकत. पुरा खोल के रखा क्या क्या हेड ब्लॉक का भी खोला है क्या? हो रहा है क्या उतने में लक्ष्मण? हो रहा है क्या? हो रहा है उतने में? नहीं होगा तो हो, और काम लगेगा देखते हैं कैसे ना तर अशा पद्धतीने बघा इथं गाडी लावलेली आपली बनवायला ही वाली. हा पुतळा बघून एक आठवलं की झाडाच्या जंगलातून आणून ह्याला सिमेंटच्या जंगलामध्ये वाघोबाला बसवलाय आहे ना, बरोबर ना? आयला काय माणसं पण आहे. तिकडं सिंह बसवलाय. म्हणजे झाडाची जंगल तोडून सिमेंटची बांधली आणि त्याच्यामध्ये प्राणी आणून, ते पण सिमेंटचे प्राणी. हीच वेळ येणार आहे मग काही दिवसांनी माणसं सुद्धा सिमेंटचीच बसवायला लागणार. तर हे आमचे लक्ष्मण भाऊ, आमचे मित्र हाय करतात आहे बघा. तर हे आपले एकदम परम मित्र बोलायला पण काय हरकत नाही आपल्या मराठीमध्ये बोललं तर. खरं जीवाला जीव देणार आहेत आणि ड्रायव्हिंग धंद्यातले माझे दुसरे गुरु म्हटलं तरी पण काय विषय नाही. नॉलेज देतात चांगलं आणि वयापेक्षा मोठे मित्र केलेले चांगले असती गोष्ट. कारण की आयुष्यामध्ये कसं जगायचं ह्याचं नॉलेज भेटतं यांच्याकडून. कारण की कसं माहिती आहे का, यांनी आपल्यापेक्षा 4 उन्हाळे जास्त जळलेले असतात. तर यांच्याकडून नॉलेज घेणं गरजेचं आहे. आणि माझे मित्र सगळे वयापेक्षा मोठे आहेत कारण की आपल्याला दुनिया माहीत पडते, बरोबर. आणि यांच्याकडून खूप काही शिकलेलो आहे मी. तर असं पुढे आपल्या व्हिडिओमध्ये दिसत असतात अधूनमधून. आणि आज गावावरून त्याला 2 दिवसापूर्वी तर त्यांची एक गाडी बंद पडलेली ती बघायला गेलतो. आता बनवाय दिलेली आणि त्याची दुसरी गाडी आहे. तर आता आपण चाललोय घरी. मला ते सोडायचं चाललेत. बँकेमध्ये पण काम होतं तर ते बँकमध्ये रिटर्न जातील. मला थोडंसं रूमच्या विषयावरती थोडंसं जायचं बाहेर एकाला भेटायला त्यासाठी.